शेगावकडे जाताना असं काय होऊन जाणार आम्हाला कधी वाटलं नव्हतं। तर आम्ही निघलो होतो वनी टू शेगाव बाईक ट्रिप करायला। तर सगळ्यात आधी आम्ही गेलो प्रेमभाऊच्या घरी। प्रेमभाऊच्या घरी जाऊन आम्ही आमचं सामान माउंट केलं रोहनभाऊच्या गाडीवरती। त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक मध्ये येऊन नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता वगैरे करून निघलो आम्ही शेगावकडे। बट त्याआधी आम्हाला जायचं होतं दारव्यामध्ये। तर निघालो दारव्याकडे। दारव्यामध्ये पोहोचल्याबरोबर आम्हाला झाले छत्रपतींचे दर्शन। आम्ही जसं दारव्यामध्ये आमची गाडी लावली, छोटे छोटे मुलं गाडी बघायला आले। मग रोहनभाऊ म्हणते तुझी गाडी तर बघून झाली भावा, त्यानंतर आता माझी गाडी पण बघू दे यांना। त्यानंतर मग हा गेला याची गाडी दाखवायला। मग आम्ही तिथून नाश्ता वगैरे करून निघालो मूर्तीच्या कडे जायला, कारण उज्ज्वल भाऊ तिथे होते। इथे बघा यार आचारसंहिता असल्यामुळे बॅरिगेटिंग लागून आहे। त्यानंतर आम्ही मूर्तीच्या पूरमध्ये फायनली पोहोचलो। मग उज्ज्वल भाऊला पिक करून वळलो शेगावकडे। शेगावकडे जाता जाता बघा व्ह्यू किती जबरदस्त आहे आणि खूप मजा येतो ती यार, मी असं शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला। शेगावमध्ये पोहोचल्याबरोबर बघतो तर इथे दुकानं खूप सारे लागून होते। त्यानंतर आम्ही भक्तनिवासकडे जायला लागलो। भक्तनिवासमध्ये पोहोचल्याबरोबर आम्ही आमची गाडी लावली। त्यानंतर गेलो रूम नोंदणी करायला। रूम नोंदणी झाल्याबरोबर आम्ही गेलो आमच्या रूम मध्ये। इथे बघा आम्ही निघलो होतो सकाळी 11 वाजता आणि पोहोचलो किती 6 ला इथे। मग फ्रेश वगैरे झाल्यावरती प्रेमभाऊ म्हणते चला महालक्ष्मी मंदिर मध्ये जाऊया। मग आम्ही निघलो महालक्ष्मी मंदिरकडे जायला। महालक्ष्मी मंदिरच्या पार्किंग मध्ये आम्ही गाडी वगैरे लावली आणि गेलो अंदर। आमची किस्मत एवढी चांगली की आम्हाला आरती सुद्धा मिळाली। आरती वगैरे करून आम्हाला दर्शन करायचा सुद्धा इथे चान्स मिळाला। इथे आधी भजन जे वाजत होते आम्हाला वाटलं की रेकॉर्डेड असेल, बट त्यानंतर आम्ही बघतो तर काय इथे स्वतः महाराजजी भजन म्हणत होते। हे बघा यार उत्साह असावा तर असा। महालक्ष्मीचे दर्शन करून आम्ही गेलो श्रीनारायणचे दर्शन करायला। मग श्रीनारायणचे दर्शन करून आम्ही गेलो 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन करायला। 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन झाल्याबरोबर आम्ही जसं जसं बाहेर जायला लागलो आम्हाला आणखीन शिवलिंग दिसायला लागले। मग आम्ही बाहेर आलो मंदिराच्या आणि निवांत बसलो। त्यानंतर आम्हाला हनुमानजीचे सुद्धा दर्शन झाले। महालक्ष्मी मंदिर मधून प्रस्थान केला आणि आम्ही गेलो शेगावची सुप्रसिद्ध कचोरी खायला। मग आम्हाला साक्षात नंदी महाराज भेटले, पण नंदी महाराज तर खायला तयारच नाही काही। बट त्याआधी एक गोष्ट, आम्ही शेगावकडे येताना आमच्यासोबत असं काय होऊन जाणार आम्हाला कधीच वाटलं नव्हतं। तर आमच्यासोबत समोर काय झालं ते बघण्यासाठी आमच्या आयडीला फॉलो करा, लवकरच सेकंड पार्ट पण अपलोड होत आहे।